उपस्थित सर्व भावांनो आणि बहिणींनो, आपला आजचा जो विषय आहे स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि आरक्षणाच्या हक्कापुढील आव्हानं. म्हणजे आरक्षणाचा जो हक्क, त्याला हक्क आपण शब्द वापरलेला आहे. बरोबर झालं का आमचं? म्हणजे राईट. तर आरक्षणाचा हक्क याच्या समोर गेल्या 75 वर्षामध्ये आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधानाचे शिल्पकार आहेत, त्या संविधानाच्या अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर विशेषतः आरक्षणाच्या हक्काची आत्ताच्या या घडीची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यासमोर कोणती आव्हानं उभी ठाकलेली आहेत आणि त्या आव्हानांचा आपल्याला मुकाबला कसा करायचा आहे, हा प्रामुख्याने मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न मी या पुढील मांडणीतून करणार आहे. आरक्षण हक्क, मी मगाशी तो मुद्दा, तो शब्द अधोरेखित केला, आता पुन्हा करतो. आपण या पिढीतले, गेल्या पिढीतली मंडळी आरक्षणाचा बहुतांश सगळेजण जे मध्यम वर्गामध्ये आलो आहोत, ते आरक्षणाचा फायदा घेऊन आलेलो आहोत. आणि आरक्षण नसतं तर माझ्यासारखा एका पारधी समाजात जन्म घेतलेल्याला म्हशी चारणं किंवा चोऱ्या माऱ्या करणं याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नसता. परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आणि संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे मी या पलीकडेच असलेल्या डॉक्टर बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल या ठिकाणी मी MBBSचं शिक्षण घेऊ शकलो आणि पुढचा प्रवास मला करता आला. वेगवेगळ्या अनुसूचित जाती असेल, जमाती असतील, भटकेमुक्त असतील, OBC असतील, याच्यातील एक फार मोठा मध्यम वर्ग, एक फार मोठा वर्ग आरक्षणाच्या माध्यमातून तयार झाला. आपण म्हणतो की पढे लिखे लोगोनी, बाबासाहेबांनी पण म्हटलं की पढे लिखे लोगोने मुझे धोका दिया. खरं आहे ते, परंतु तरी सुद्धा एक असा वर्ग तयार झाला की जो या सगळा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अभ्यास करणं, समजून घेणं, ती मांडणी करणं, लोकांमध्ये जाणं, वेळोवेळी संघर्ष करणं, समाजाला मार्गदर्शन करणं, समाजाला बरोबर घेणं, या सगळ्या गोष्टी हा वर्ग एका परीने प्रयत्न करत असतो असं माझं मत आहे. त्यामुळे मी त्याबद्दल फारसा निराश नाही, आशावादी आहे. तर या आरक्षणाचा हा खरोखर हक्क आहे का, त्याची नेमकी तपासणी करण्याची गरज आहे. जेव्हा आपण संविधानामधल्या तरतुदींचा विचार करतो, संविधानामध्ये आरक्षणाबद्दल काय लिहिलेलं आहे, काय तरतुदी आहेत, आणि गेल्या 75 वर्षामध्ये आणि संविधान आल्यानंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या शासन संस्थांनी, म्हणजे वेगवेगळ्या सरकारांनी आरक्षणाबद्दल काय भूमिका घेतली, वेळोवेळी काय भूमिका त्यांच्या राहत गेल्या आहेत, आणि ज्याला आपण डेमोक्रेसीचे, लोकशाहीचे एक महत्वाचा पिलर, एक खांब म्हणतो, अशा ज्युडिशियरीने म्हणजे न्यायपालिकेने सुद्धा या संदर्भात नेमक्या काय भूमिका बजावलेल्या आहेत हे तपासण्याची गरज आहे. सुदैवाने जी पहिली घटना दुरुस्ती झाली 1951 साली, त्यावेळेस खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सरकारमध्ये होते, नेहरू सरकारमध्ये होते. आणि आपल्याला माहिती आहे की भारताचं स्वतःचं राज्यकर्ते आल्यानंतर या देशामध्ये भूमी सुधारणांचा मोठा प्रयत्न करण्याचा काम करण्यात येत होतं. अर्थात सरकार स्वतःहून करत होतं की नाही हा मुद्दा आहे, कारण की वेगवेगळ्या चळवळी सुद्धा, कामगार चळवळी असतील, शेतकरी चळवळी असतील, किसानांच्या चळवळी असतील, त्या काम करत होत्या आणि त्याच्या माध्यमातून भूमी सुधारणा होत होत्या.
आणि भूमी सुधारणांच्या विरोधामध्ये म्हणजे जमीन वाटपाच्या संदर्भामध्ये, त्या जमिनी वाटपाच्या संदर्भामध्ये न्यायालय मात्र अडथळा आणत होतं. न्यायालय ही प्रस्थापित वर्गाच्या बाजूने भूमिका नोंदवत होते. हे एकीकडे जसं जमीन सुधारणांच्या बाबतीत घडत होतं, तसंच हे आरक्षणाच्या किंवा सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या संदर्भात सुद्धा घडत होतं. मद्रास प्रांत, ज्याला आता आपण तमिळनाडू असं म्हणतो, मद्रास प्रांत हा फार मोठा प्रांत होता. त्याच्यामध्ये तमिळनाडू होता, केरळचा काही भाग होता, काही आंध्र प्रदेशचा भाग होता. आणि या मद्रास प्रांतामध्ये तत्कालीन सरकारने एक आदेश जारी केला होता की मेडिकलच्या ऍडमिशन्स मध्ये म्हणजे वैद्यकीयच्या प्रवेशामध्ये आरक्षण ठेवायचं. त्याला कम्युनल ऑर्डर असं म्हटलं गेलं. कम्युनल ऑर्डर म्हणजे जातीय आदेश अशा पद्धतीनं त्याच्याबद्दल बोललं गेलं. आणि समाजातल्या ज्या सगळे तळागाळातील वर्ग आहेत त्यांच्यासाठी आरक्षण देण्याचं धोरण त्या तथाकथित जातीय आदेशातनं मद्रास सरकारने काढलं. आणि त्याच्यामुळे त्या ऑर्डरला, त्या सरकारी आदेशाला विरोध करणारं याचिका ती खारिज करण्यात यावी. तो जो ऑर्डर आहे, तो आदेश आहे सरकारचा अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचा, ते रद्द करण्यात यावं अशी याचिका चंपकम दोराई राजन या विद्यार्थ्याकडून दाखल झाली. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच तो निवाडा देऊन टाकला की अशा पद्धतीचं आरक्षण ठेवता येणार नाही. हे चंपकम दोराई राजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास असं ते जजमेंट आहे. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला शिक्षणातला आरक्षणाचा जो मार्ग सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्याला अडथळा निर्माण झाला. आणि अर्थातच बाबासाहेब त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. आणि एकीकडे जमिनीच्या फेरवाटपासाठीचे जे सगळे प्रश्न होते त्याच्यामध्ये न्यायालय अडथळा आणतंय. आणि इकडे आरक्षण आणि सामाजिक न्याय याच्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालय अडथळा आणत आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यावेळेस पहिली घटना दुरुस्ती झाली. पहिली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट तेव्हा झाली. आणि तेव्हा संविधानामध्ये कलम 15(4) हे संविधानामध्ये नव्हतं. 4 नंबर 15 होतं परंतु 4 नंबर नव्हता. 15(4) हे कलम ज्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या केवळ आरक्षण नाही तर इतरही ज्या सगळ्या सवलती आणि सोयी मिळतात, विशेष आपल्याला विशेष पद्धतीने वागणूक देण्याचं एका अर्थाने राज्यसंस्थेवर बंधन येतं. तर त्याची तरतूद ही बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आर्टिकल 15(4) नुसार झाली. कलम 15(4) संविधानातलं हे नव्यानं आलेलं कलम आहे. त्याच्या आधी संविधानामध्ये जे त्यावेळेस जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, संविधान सभेमध्ये सगळी चर्चा सुरू होती आणि बाबासाहेब हे त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यावेळेस हे जे कलम, ज्याला आपण आता कलम 16 म्हणतो, कलम 16 किंवा कलम 16(4), हे कलम 16 आत्ताचं तेव्हा कलम 10 होतं. आणि कलम 16(4) मध्ये हे समतेचं तत्व आहे. कलम 16 हे समतेचं तत्व आहे. आणि समतेने या देशातल्या सगळ्या नागरिकांना समतेनं वागवलं जाईल, समतेची वागणूक मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन देणारी जी वेगवेगळी कलम आहे त्याच्यातलं कलम 16 आहे. आणि त्या कलम 16चा एक भाग म्हणून कलम 16(4) आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर सर्व मागासवर्गीयांना त्या कलम 16(4) नुसार आपल्याला सरकारी सेवेमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा निम सरकारी जे प्रकल्प असतील, संस्था असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कलम 16(4) नुसार आरक्षणाचा तरतूद आहे. तर ती तरतूद आधीपासून होती संविधानामध्ये कलम 16(4) ची. कलम 16(4) येताना सुद्धा बरेच डिबेट्स झालेले आहेत, बरेच वादविवाद झालेले आहेत 16(4) संदर्भामध्ये की त्या ठिकाणी इकॉनॉमिक शब्द वापरावा किंवा सामाजिक शब्द असावा, याबद्दल बरीच चर्चा झालेली आहे. आणि शेवटी आपल्या समोर फायनल कलम 16(4) आलं. परंतु 15(4) मात्र नव्हतं. 15(4) हे बाबासाहेबांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं कलम आहे ज्याच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आपल्याला आरक्षण मिळतं.
मी त्या कलमाचा आधार घेऊनच मी या ठिकाणी MBBS झालेलो आहे आणि या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. कलम 15(4). मी या मुद्द्याकडे येतो की संविधानामध्ये वेगवेगळे जे चॅप्टर्स आहेत, आपण आता मगाशी आपल्या उद्देश पत्रिकेचं म्हणजे प्रस्तावनेचं या ठिकाणी वाचन केलं, एका अर्थाने त्याची शपथ घेतली. त्याचं जे महत्व आहे संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं म्हणजे हा भारतीय समाज आणि हे भारतीय शासन व्यवस्था आणि एकूण ही इथली डेमोक्रेसी, इथली लोकशाही पुढं कशा पद्धतीने प्रवास करणार आहे याचं मार्गदर्शन ह्या उद्देश पत्रिकेमध्ये आहे. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय महत्वाचा आहे, आर्थिक न्याय महत्वाचा आहे, राजकीय हक्क महत्वाचे आहेत. परंतु चॅप्टर 3 जे आहे संविधानामधलं चॅप्टर 3 प्रकरण 3 हे सगळं मूलभूत हक्कांचं चॅप्टर आहे, फंडामेंटल राईट्सचं चॅप्टर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी आता या ठिकाणी बोलू शकतोय, हे माझं बोलण्याचं हक्क आहे, माझं भाषण स्वातंत्र्य आहे, माझं संघटित होण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य, जी सगळी स्वातंत्र्य आहेत, जी माणसाची मूलभूत हक्क आहेत, जे कोणती शासन संस्था हिरावून घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांना ते ऍब्सोल्यूट राईट्स आहेत, म्हणजे मी या ठिकाणी येऊन शिवीगाळ करावी असा तो हक्क नाहीये. माझा हक्क, मूलभूत हक्क भाषणाच्या स्वातंत्र्याचा जरी असला तरी त्याच्यावर काही बंधनं आहेत. तर मुळामध्ये अशा पद्धतीचे जे सगळे मूलभूत हक्क आहेत, एक माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्ही एक नागरिक म्हणून जेव्हा एका व्यवस्थेचे भाग होता तेव्हा तुमचे काही विशिष्ट हक्क असतात, ते मूलभूत हक्क असतात. तुमचा जगण्याचा हक्क ज्याला आर्टिकल 21 आहे, राईट टू लाईफ, हा जगण्याचा मूलभूत हक्क आहे. काही कारणास्तव मी सर्वाईव्ह होऊ शकत नसेल, मी जगू शकत नसेल, मला 2 वेळची भाकरी मिळत नसेल, तर माझ्या जगण्याचा स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला गेलेला आहे. आणि म्हणून मी स्वतः किंवा माझ्या वतीनं कोणीतरी, मी या ठिकाणी उपाशीपोटी मरतोय आणि म्हणून आमचे शैलेंद्र चव्हाण साहेब हे न्यायालयामध्ये जाऊ शकतात आणि ते सांगू शकतात की संजय राभाडे उपाशीपोटी मरतायत, त्यांना त्यांच्या ब्रेड अँड बटरची व्यवस्था करणं ही त्या शासन संस्थेची जबाबदारी आहे आणि न्यायालय त्या पद्धतीने निकाल देणं बंधनकारक आहे. त्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्क. तर जेव्हा एखादा हक्क हा हिरावला जातो, त्याची अंमलबजावणी केली जात नाही, त्याच्यापासून काही मंडळी वंचित राहतात, अशा परिस्थितीमध्ये तो हक्क, त्या हक्काच्या मागणीसाठी, त्या हक्काच्या पूर्ततेसाठी मी किंवा माझ्या वतीनं कोणीतरी न्यायालयाकडे दाद मागू शकतो आणि न्यायालयावर ते बंधनकारक आहे त्याचे आदेश देणं सरकारला. त्याला आपण रीट ऑफ मॅन्डॅमस म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला रीट ऑफ मॅन्डॅमस म्हणतात. म्हणजे न्यायालय हे त्याच्या खालच्या न्यायालयांना आदेश देऊ शकतं किंवा शासन संस्थेला आदेश देऊ शकतं की तुम्ही या व्यक्तीचे भाषणाचा हक्क आहे, त्याचं रक्षण तुम्ही केलं पाहिजे, याच्या रोटीची व्यवस्था केली पाहिजे, याच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. ओल्गा तेलिसचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये माझ्या निवाऱ्याच्या हक्काचा आदेश हे न्यायालयाने दिलेले आहेत. माझा निवारा, माझ्या राहण्याची सोय, तो माझा जगण्याचा मूलभूत हक्क आहे. राईट टू लाईफ इज अ फंडामेंटल राईट. जगण्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. तर ही मूलभूत हक्काची काही प्रकरण आहे, त्याला प्रकरण 3 म्हणतो आपण. आणि हे जे आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) हे दोन्ही आर्टिकल्स किंवा हे दोन्ही कलम संविधानातली ही मूलभूत हक्काच्या कलमातली आहेत. हे मूलभूत हक्क आहेत. 15(4) आणि 16(4) हा मूलभूत हक्क आहे. आणि त्याच्यानंतर जे प्रकरण 4 येतं, प्रकरण 4 हे चॅप्टर 4 संविधानामधलं ते मार्गदर्शक तत्वाचं आहे. त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण म्हणतो. म्हणजे चॅप्टर 4 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत, उदाहरणार्थ अनुसूचित जाती आणि जमाती यांचं वेगवेगळ्या पातळीवर संरक्षण केलं गेलं पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या आर्थिक
न्यायाची काळजी घेण्याचं बंधन एका अर्थाने हे शासन संस्थेवर आलेलं आहे. अनेक तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. रोजगाराचा हक्क आहे, परंतु तो मार्गदर्शक तत्वांमध्ये, तो मूलभूत हक्कामध्ये नाही. मी या ठिकाणी एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतोय की संविधानामध्ये मूलभूत हक्कांचे काही भाग आहेत, कलम आहेत, ते प्रकरण 3 मध्ये येतात आणि काही कलम जी आहेत, काही प्रकरण जे आहे प्रकरण 4 आणि प्रकरण 4च्या अंतर्गत येणारे वेगवेगळे कलम हे मात्र याच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात मार्गदर्शक तत्व आहेत. त्याच्यामुळे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व हे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आहेत आणि ते एकमेकांशी संबंधित आहेत. मी माझ्या मूळ मुद्द्याकडे परत येतो. कलम 15(4) ज्याच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आपल्याला आरक्षण मिळालं आणि कलम 16(4) ज्याच्या माध्यमातून नोकरीमधलं आरक्षण मिळालं. हे मी मगाशी सांगितलं की कलम 15 आणि कलम 16 किंवा कलम 21 जगण्याचं स्वातंत्र्य, राईट टू लाईफ इज अ फंडामेंटल राईट. म्हणजे कलम 15, कलम 16, कलम 17, कलम 18, कलम 19. कलम 19 मध्ये आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य, त्याच्यामध्ये वेगवेगळी उपकलम आहेत. भाषणाचं स्वातंत्र्य, मला संघटित होण्याचं स्वातंत्र्य, हे 19 मध्ये येतात. तर ही मूलभूत हक्काची प्रकरणं आहेत, ही सगळे मूलभूत हक्काची कलम आहेत. 15(4) आणि 16(4) मग काय आहे? आपल्याला साहजिक असा प्रश्न पडतो की 15 हे जर मूलभूत हक्क आहे, कलम 15 हे मूलभूत हक्क आहे, समतेचा हक्क देणारं कलम आहे, त्याच्यामधला उपभाग आहे 15(4). तिकडे कलम 16 आहे, तो सुद्धा समतेचा हक्क देतोय, त्याच्यामध्ये उपकलम आहे 16(4). मग जर 15 हे मूलभूत हक्क आहे तर कलम 15(4) सुद्धा मूलभूत हक्क आहे का? कलम 16 समतेचा हक्क आहे, मग कलम 16(4) सुद्धा त्याचा उपकलम ज्याच्या माध्यमातून मला नोकरीतलं आरक्षण मिळतं ते सुद्धा मूलभूत हक्क आहे का? मी परत एक गोष्ट सांगतो या ठिकाणी, तो मुद्दा अधोरेखित करण्याची गरज आहे. मूलभूत हक्क म्हणजे काय? व्हॉट इज फंडामेंटल राईट? फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्काचा अर्थ असा आहे की जर तो कोणी हिरावून घेत असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तो नाकारला जात असेल किंवा तो मिळत नसेल, तो हक्क अधिकार मिळत नसेल, त्या अधिकाराचा, त्या हक्काचा उपभोग त्या एखाद्या व्यक्तीला घेता येत नसेल, तर त्या व्यक्तीला किंवा त्याच्या वतीने अन्य व्यक्तीला न्यायालयामध्ये दाद मागण्याचा हक्क आहे, त्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो. मग मी या मुद्द्याकडे येतो की आरक्षणाचा हक्क, ज्याचा आज हे टायटल आहे, त्याचं शीर्षक आहे की स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि आरक्षणाच्या हक्कापुढील आव्हाने. मी माझ्या मांडणीची सुरुवात जिथून केली की आरक्षण हा खरंच हक्क आहे का? आपण धरून चालतोय. आपण जेव्हा आपल्या सगळ्या लोकांमध्ये काम करत असतो, फिरत असतो, त्यावेळेस आपण हे गृहीत धरून चालतोय की मला हा आरक्षणाचा हा हक्क मिळालेला आहे. ठीक आहे, हक्क आहे, पण तो मूलभूत हक्क आहे का? तो सर्वसाधारण तरी हक्क आहे का आणि मूलभूत हक्क तरी आहे का? याची चर्चा आपल्याला प्रामुख्याने आज करायची आहे. आणि तो केवळ प्रश्न मांडून या ठिकाणी आपण थांबणार नाही आहोत. त्याच्या सोल्युशनकडे, तो सोडवला जावा याच्याकडे आपल्याला पुढे जायचंय. म्हणून खरं आजची बैठक आहे, आजची ही चर्चा आहे. पुढचा प्रवास आपल्याला करायचा त्या दिशेने. तर दोन्ही जे खांब आहेत लोकशाहीचे, भारतीय लोकशाहीचे, शासन संस्था, मग ती पार्लमेंट असेल, ती विधिमंडळ असतील, कायदे मंडळ आपण ज्याला म्हणतो, आणि दुसरीकडे प्रत्यक्ष सरकार, ज्याला इंग्रजीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणतात. म्हणजे कायदे मंडळ एकीकडे आणि सरकार एकीकडे. तर एकूण कायदे मंडळ आणि सरकार, वेगवेगळे सरकार, मग ते काँग्रेसचं असेल, अजून भाजपाचं असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सरकारांची शासन संस्था म्हणून ते वेळोवेळी या आरक्षणाच्या बद्दल काय भूमिका घेत आलेले आहेत. त्यांनी तरी हे मान्य केलेलं आहे का की आरक्षण हा हक्क आहे
किंबहुना त्याच्या पुढे जाऊन आरक्षण हा मूलभूत हक्क आहे. जर तो माझा आरक्षण मला ना एखाद्या कुणी नाकारलं, समजा महाराष्ट्र सरकारने जर नाकारलं, एकनाथ शिंदे आणि ईडीचं सरकार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ईडीचं सरकार, या ईडीच्या सरकारने जर उद्या म्हटलं की आम्हाला नाही द्यायचं बीजे मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला आरक्षण, असं जर या ईडी सरकारने ठरवलं, तर मी किंवा या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ बसलेले आहेत ॲडव्होकेट मोहन वाडेकर साहेब, ते न्यायालयामध्ये जाऊ शकतात का की नाही तुम्हाला ईडी सरकारला अशा पद्धतीने आरक्षण नाकारता येणार नाही? आणि जर ते गेले न्यायालयामध्ये, तर न्यायालय काय म्हणणार आहे, न्यायालय काय म्हणत आलेलं आहे याबद्दल? त्याच्यामुळे मी मांडणी अशी करतोय की शासन संस्था म्हणून आरक्षणाला इथली वेगवेगळी सरकार हे मूलभूत हक्क मानतायत किंवा नाही. आणि मूलभूत हक्काचा संदर्भ मी देतोय की मूलभूत हक्क म्हणजे काय. जर तो नाकारला गेला तर तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकता. न्यायालयावर बंधनकारक आहे की त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी करून घेणं, हा मूलभूत हक्काचा अर्थ. त्या परिप्रेक्षामध्ये, त्या चौकटीमध्ये आरक्षण हा मूलभूत हक्क आहे का आणि शासन संस्था ही त्याच्याबद्दल काय भूमिका घेते? नंबर 2, न्यायालय काय भूमिका घेत आहे, न्यायपालिका यामध्ये काय भूमिका घेत आहे? आता आपण या ठिकाणी संविधानाचा जय जयकार करतो, केला आपण, भारतीय संविधान जिंदाबाद. ज्या संविधानामध्ये या शासन संस्थेला काही अधिकार दिलेले आहेत, न्यायपालिकेला काही जबाबदारी दिलेली आहे. न्यायपालिका इज द कस्टोडियन, म्हणजे ज्युडिशियरी इज द कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संविधानाचे रक्षण करण्याचं काम हे न्यायपालिकेचं काम आहे. कस्टोडियन म्हणतो आपण त्याला. आणि न्यायपालिका पण सांगते की आम्ही भारतीय संविधानाचे रक्षक आहोत. वी आर द कस्टोडियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, काय हरकत नाही, आहात तुम्ही, आम्हाला मान्य आहे. पण तुमची काय भूमिका आहे? न्यायपालिका या आरक्षणाच्या बद्दल मी मगाशी सांगितलं, त्याचा उल्लेख केला, त्याची सुरुवात केली की जी चंपकम दोराई राजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास हे आलं प्रकरण, तेव्हा न्यायपालिकेने काय भूमिका घेतली? न्यायपालिकेने स्पष्टपणे आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली आणि सांगितलं की अशा पद्धतीचं कम्युनल आरक्षण, जातीवर आधारित आरक्षण इथं काही चालणार नाही. ही पहिलेच लगेच 1951 साली घेतलेली भूमिका आहे सर्वोच्च न्यायालयाने. आणि त्याच्यातून बाबासाहेबांना मग कलम 15(4) हे संविधानामध्ये आणावं लागलं. इथपासून सुरुवात होतीये. न्यायपालिकाची काय भूमिका राहिलेली आहे? म्हणजे त्या ठिकाणी मद्रास राज्य, ज्या मद्रासला ही एक मोठी परंपरा राहिली सामाजिक न्यायाची. पेरियारांचं, बाबासाहेब पेरियार ही एक फार मोठी क्रांतिकारक चळवळ त्या ठिकाणी सामाजिक न्यायाची राहिली. त्या ठिकाणी अशा पद्धतीची गव्हर्नमेंट ऑर्डर येणं साहजिक होतं आरक्षणाची. परंतु ते सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं आणि पुढे मग कलम 15(4) आलं. माझा मुद्दा या ठिकाणी सांगण्याचा असा आहे की अशा घटना घडत आहेत सातत्याने की ज्यामुळे आरक्षण हा हक्क सुद्धा राहत नाही किंवा त्याला मूलभूत हक्क म्हणून सुद्धा इथले राज्यकर्ते आणि न्यायपालिका मानायला तयार नाही. ही आत्ताची ही घडी, या घडीची त्याचा लिगल स्टेटस आहे. म्हणजे आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करतो की आरक्षणाची आजच्या या क्षणातील कायदेशीर स्थिती काय आहे? व्हॉट इज द करंट स्टेटस ऑफ रिझर्वेशन, लीगल टर्म और इन लीगल सेन्स, कायदेशीर दृष्ट्या आरक्षणाचं आजचं काय आहे? 10-12-15 वर्षापूर्वी राष्ट्रसेवा दलामध्ये असं व्याख्यान ठेवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये मी वक्ता होतो आणि मी त्या ठिकाणी बोलून गेलो की मला कोणीतरी प्रश्न विचारला की आरक्षण हा मूलभूत हक्क आहे, तर मी बोलून गेलो पटकन, हो मूलभूत हक्क आहे. चुकीचं होतं. त्याचा जो स्टेटस आहे, त्याचं जे आत्ताचं सद्यस्थिती आहे ती मूलभूत हक्काची नाही. उदाहरण सांगतो काय घडलेलं आहे, काय घडतंय. हे 2009 सालचं जजमेंट आहे माझ्याकडे. 2009 साली डॉक्टर गुलशन प्रकाश अँड अदर्स विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा हे जजमेंट आहे, निकालपत्र आहे सर्वोच्च न्यायालयाचं 2009 साली.
आणि हा गुलशन प्रकाश जो विद्यार्थी आहे हे परत मेडिकलच प्रकरण आहे. तो काय म्हणतोय, हरियाणा सरकारला तो सांगतोय 2009ला की तुम्ही सरकार म्हणून तुम्ही पदवीमध्ये म्हणजे एमबीबीएसच्या पदवीसाठी तुम्ही आरक्षण ठेवलेलं आहे, परंतु तुम्ही पदव्युत्तर अभ्यासासाठी म्हणजे एमडी किंवा एमएस हे जे एमबीबीएसच्या नंतर जे पुढचं शिक्षण आहे, पदव्युत्तर शिक्षण आहे, त्याच्यासाठी हरियाणा सरकारने आरक्षण ठेवलेलं नव्हतं. आणि ते काँग्रेसचं सरकार होतं. आपण म्हणतो ना सापनात आणि नागनाथ, हे दिसतं कधी कधी. काँग्रेसच्या सरकारने पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीयचे आरक्षण ठेवलेलं नव्हतं, पदवीमध्ये मात्र ठेवलेलं होतं. मग हा गुलशन प्रकाश नावाचा विद्यार्थी शासनाला विनंती करतो, सरकारला विनंती करतो की तुम्ही असं करू नका. तो आपल्या जी नेहमीची पद्धत आहे, निवेदन द्या, संघटना घेऊन जा, मोर्चे काढा, अशा पद्धतीने करतात प्रयत्न, काय होत नाही. मग तो विद्यार्थी जातो न्यायालयामध्ये, न्यायालयातनं उच्च न्यायालयातनं प्रकरण जातं सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि सर्वोच्च न्यायालय असं सांगतं याच्यामध्ये. तर तो काय प्रेयर करतोय, हा जो विद्यार्थी आहे गुलशन प्रकाश, हा विद्यार्थी काय भूमिका घेऊन न्यायालयाकडे जातोय, प्रार्थना करतोय. तो सांगतो असं आहे की न्यायमूर्ती महोदय, या हरियाणा सरकारने, या सरकारने, आमच्या सरकारने आम्हाला एमबीबीएस साठी आरक्षण दिलेलं आहे, परंतु आम्हाला एमडीला किंवा एमएस ला आम्हाला या ठिकाणी आरक्षण नाही. त्याच्यामुळे आम्ही वंचित राहत आहोत. आणि भारतीय संविधानाने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जे कलम 15(4) आणलं, ज्याच्या माध्यमातून मला शिक्षणाच्या मध्ये आरक्षण मिळालं, त्या आर्टिकल 15(4) चा या ठिकाणी भंग होतोय. आणि त्याच्यामुळे तो न्यायालयापुढे जातो हा विद्यार्थी आणि सांगतो की तुम्ही संविधानाचे तुम्ही कस्टोडियन आहात, संविधानाचे तुम्ही रक्षणकर्ते आहात, संविधानामध्ये ही आरक्षणाची तरतूद आहे, तर तुम्ही आता काय करा न्यायमूर्ती महोदय, तुम्ही हरियाणा सरकारला आदेश द्या की पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये आरक्षण ठेवा, असे आदेश द्या. त्याला आपण म्हणतो रीट ऑफ मॅन्डॅमस. त्याला शब्द आहे रीट ऑफ मॅन्डॅमस. म्हणजे हा विद्यार्थी न्यायालयाला सांगतो की तुम्ही रीट ऑफ मॅन्डॅमस द्या, म्हणजे आमचा हक्क हिरावला गेलेला आहे. तो काय सांगतोय की आर्टिकल 15(4) नुसार मला बाबासाहेबांनी शिक्षणामध्ये म्हणजे वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण दिलेलं आहे, ते मात्र सरकार देत नाहीये. आता तुम्ही सरकारला या आदेश द्या आणि माझा मूलभूत हक्क फंडामेंटल राईट, विषय बघा आपला विषय आहे स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि आरक्षणाचा हक्क. तर माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालेलं आहे अशी भूमिका घेऊन जातो आणि तो म्हणतो की द्या तुम्ही आदेश. कोर्ट काय म्हणतंय? कोर्ट म्हणतं की नाही, आम्ही असे आदेश देऊ शकत नाही. कोर्ट स्पष्टपणे म्हणतंय, 3 जजेस आहेत, 3 जजेसचं हे पीठ होतं, बेंच होतं. आणि या 3 न्यायमूर्तींनी सांगितलं की काय सांगितलेलं हे फार महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यावरच खरी आजची चर्चा आहे आपली. आणि त्याच्यात तोच मुद्दा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, तो सोडवायचा आहे आपल्याला प्रश्न. कोर्टाने असं सांगितलं की आर्टिकल 15(4) हे फक्त सरकारला, शासन संस्थेला शक्ती प्रदान करतं. ते काहीतरी तलवार देतं तुमच्या हातामध्ये, समजूया एक शस्त्र दिलं तुम्हाला. सरकारला या संविधानाच्या तरतुदीने काही अधिकार दिलाय, काहीतरी एक ताकद दिली, एक पॉवर दिलेली आहे. ती पॉवर वापरायची की नाही, ते शस्त्र वापरायचं की नाही, ते शासन संस्थेने ठरवायचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही पडणार नाही. हात झटकले कोर्टाने, काय केलं? हात झटकून टाकले. त्यांच्यावरचं जे होतं ते त्यांच्याकडे सरकवून दिलं, हे तुमचं बघा. जर आमचे न्यायमूर्ती, आमचं ज्युडिशियरी, आमची न्यायपालिका म्हणत असेल
की आम्ही संविधानाचे कस्टोडियन आहोत, संविधानाच्या रक्षणकर्ते आहोत. जर संविधानातल्या एका तरतुदीचा अंमलबजावणी करण्यास जर कुठली शासन संस्था तयार होत नसेल तर त्याच्या रक्षणाची, त्याच्या अंमलबजावणीची डायरेक्शन देण्याची, आदेश देण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची आहे. सर्वोच्च न्यायालय मात्र या ठिकाणी म्हणतं की आर्टिकल 15(4) हा एका अर्थाने जरी त्यांनी त्या ठिकाणी असं म्हटलेलं नाही, एक लक्षात घ्या, कलम 15(4) हा मूलभूत हक्क नाही असं न्याय या निकालपत्रात म्हटलेलं नाही. म्हटलेलं काय आहे की मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कलम 15(4) हे फक्त अशी तरतूद आहे की जी, त्याला त्यांनी इंग्रजीमध्ये शब्द वापरलेला आहे एनेबलिंग प्रोव्हिजन. एनेबलिंग, ENABLING, एनेबलिंग प्रोव्हिजन म्हणजे काय? विच इनेबल्स द स्टेट, म्हणजे हे कलम शासन संस्थेला असा अधिकार देतं की तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आरक्षण द्या शिक्षणामध्ये. ही अशी प्रोव्हिजन आहे असं न्यायालयाचं या ठिकाणी एकूण निष्कर्ष आहे. न्यायालयाचा फायनल निष्कर्ष याच्यामध्ये असा आहे की संविधानाचं कलम 15(4) हे यांनी फक्त हरियाणा सरकारला अधिकार दिलेला आहे, एक शस्त्र दिलेला आहे, एक ताकद दिलेली आहे की तुम्ही आरक्षण वाटलं तर ठेवा, नाही तर नका ठेवू, ही तुमची मर्जी, आमचा काही संबंध नाही. अशा पद्धतीचं निकालपत्र आहे. मग प्रश्न असा येतो, जेव्हा सरकार स्वतःहून आरक्षण देत नाही, पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये आरक्षण द्यायला नाही म्हणतंय, कोर्ट म्हणतंय की तुम्ही नाही देता, हा तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तो अधिकार वापरायचा किंवा नाही हे तुम्ही ठरवा. ती तलवार दिलेली आहे, ती तलवार तुम्हाला काढायची, उपसायची की म्यान करून ठेवायची, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. अशा पद्धतीचं हे जजमेंट येतं. दुर्दैव असं की या जजमेंट मध्ये जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते ते KG बालकृष्णन साहेब होते, स्वतः शेड्यूल कास्ट होते. KG बालकृष्ण, केवढ्या गौरवाने, केवढ्या अभिमानाने आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की आमचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आमचे KG बालकृष्णन साहेब झाले, शेड्यूल कास्ट झाले. त्यांनी कोणत्याही प्रकारे या संपूर्ण निकालपत्रामध्ये कोणत्याही पद्धतीने सामाजिक न्यायाची जी संपूर्ण चर्चा आहे, संविधानामधल्या सामाजिक न्यायाच्या तरतुदीची चर्चा आहे, उद्देश पत्रिका आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याची तरतूद आहे, त्याची कुठेही चर्चा KG बालकृष्णन साहेब या निकालपत्रामध्ये करताना दिसत नाही. या निकालपत्राचं अंतिम निष्कर्ष, अंतिम याचा निवाडा जर करायचा म्हटला तर या निकालपत्राने स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, अधोरेखित केलेला, हायलाइट केलेला आहे की आरक्षण हा हक्क नाही, आरक्षण हा मूलभूत हक्क नाही. हे या निकालपत्राचं फायनल कन्क्लुजन आहे, याचा अर्थ आहे, अंतिम अर्थ या निकालपत्राचा आहे. हे झालं काँग्रेसच्या सरकाराची भूमिका. म्हणजे एकीकडे बघा, एकीकडे सरकार, शासन संस्था, द स्टेट, शासन संस्था म्हणते की आम्ही काय बांधील, आम्ही काय तुम्हाला आरक्षण देत नाही पीजी मध्ये. कोर्ट पण म्हणतं हा सरकारचा अधिकार आहे. दोघं जे डेमोक्रेसीचे, संविधानाच्या संदर्भात ज्यांनी पालन केलं पाहिजे आणि त्याचं रक्षण केलं पाहिजे, पालन आणि रक्षण, इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं प्रोटेक्शन, या दोघी संस्थांनी, शासन संस्था आणि न्यायपालिका यांनी दोघांनी आपल्या डोक्यावरचा हात काढून घेतलेला आहे, जबाबदारी झटकली. दुसरीकडे आता हे जे आदरणीय आहिरे साहेबांनी जे सांगितलं, पदोन्नतीतलं आरक्षण काय चाललेलं आहे, सध्याची परिस्थिती काय? पदोन्नतीतलं आरक्षण आपल्याला माहिती की मगाशी ओबीसी आरक्षणाचा उल्लेख झाला. मी इथे BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये होतो. 1989 साली VP सिंगांनी मंडल आयोगाला, पासवान साहेब होते. आपल्याला माहिती की त्याच वेळेस अॅट्रॉसिटी कायदा आला. आपल्याला माहिती की बाबासाहेबांचं प्रतिमेचं त्या ठिकाणी संसदेमध्ये अनावरण हे तेव्हा झालं, हे आपल्याला माहिती आहे. 1989 साली मंडल आयोग आला. आम्ही त्या मंडल आयोगाच्या बाजूने या ठिकाणी बरेच ॲडव्होकेट मोहन वाडेकर साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळा
फार मोठं पुण्यामध्ये आंदोलन उभी राहिली होती मंडल आयोगाच्या बाजूने, आम्ही त्याच्यामध्ये होतो. ओबीसी मात्र काळे झेंडे लावले, काळ्या फिती लागत होती ओबीसी. त्यांना वाटत होतं की SC ST लाच काहीतरी मिळालं. हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. ओबीसी पोरांनी काळ्या फिती लावल्या होत्या निषेधासाठी, हे बघितलेलं आहे. मुद्दा असा आहे की पदोन्नतीतलं आरक्षण जे आहे हे पूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये होतं. 1975 माझ्याकडे या ठिकाणी ते सगळे डॉक्युमेंट्स आहेत. 1975 साली सुद्धा हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आरक्षण होतं पदोन्नतीमध्ये, परंतु ते क्लास 1च्या पुढे नव्हतं, हे लक्षात घ्या. क्लास 1च्या पुढे पदोन्नतीतलं आरक्षण महाराष्ट्रामध्ये नव्हतं. जेव्हा सुशीलकुमार शिंदे साहेब या ठिकाणी आले चीफ मिनिस्टर म्हणून, त्यांनी हा GR काढला 25 मे 2004 ला. 25 मे 2004 ला GR काढला आणि त्याचं टायटलच असं आहे त्या GRचं, पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणे बाबत. म्हणजे तुम्ही तहसीलदार आहात, क्लास 1 आहात, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात, तुम्हाला ऍडिशनल कलेक्टर व्हायचंय, तर त्या प्रत्येक पातळीवर तुम्हाला आरक्षण आहे. पूर्वी कसं होतं, तहसीलदारच्या अगोदरपर्यंत, पुढे नव्हतं. जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर आहात, सहाय्यक प्राध्यापक आहात, तुम्हाला प्राध्यापक पदासाठी जायचंय, तर प्राध्यापक पद सुद्धा तिथं सुद्धा आरक्षण आहे, पदोन्नतीतलं आरक्षण. हे सुरू होतं क्लास 1च्या खाली. शिंदे साहेबांच्या नंतर ते क्लास 1च्या पुढे सुद्धा प्रत्येक टप्प्यावर लागू झालं. कायदा झाला, पहिल्यांदा कायदा झाला आणि नंतर मग हा GR झाला, शासन निर्णय नंतर झाला. त्या पदोन्नतीतलं आरक्षण, त्याच्या अगोदर काय झालं होतं की हे जसं मंडल आयोगाची जशी केस उभी राहिली, साहेबांनी सांगितलं मंडल विरुद्ध कमंडल, तो संघर्ष अजूनही चालू आहे. तर इंदिरा साहनी म्हणजे मंडल आयोगाला चॅलेंज करण्यात आलं आणि त्यावेळेस इंदिरा साहनी जजमेंट, हे इंदिरा साहनी आहे, हे संपूर्ण जजमेंट आहे इंदिरा साहनी, याला आपण मंडल आयोगाचं जजमेंट म्हणतो. 9 जजेस होते, 9 न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं आणि त्यांच्या समोर हा ओबीसीच्या आरक्षणाच्या संविधानिक वैधतेचा मुद्दा आला होता आणि त्याची संपूर्ण त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यांनी मान्य केलं की ओबीसीचं आरक्षण हे VP सिंगांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी जी गव्हर्नमेंट ऑर्डर काढली होती ती संविधानिक आहे, ती संविधानाला धरून येते, असं हे जजमेंट आहे 9 जजेसचं. ह्या 9 जजेसमध्ये या जजमेंटमध्ये असं आलं, वेगवेगळ्या चर्चा आलेल्या आहेत. आपल्याला माहिती की क्रिमी लेअरचा जो मुद्दा आहे, क्रिमी लेअर हे या जजमेंटमुळे लागू झालं. क्रिमी लेअर हा प्रकार पूर्वी नव्हता, हे जजमेंटमधून आलं. त्याचप्रमाणे पदोन्नतीतलं आरक्षण जे आहे त्याला इंदिरा साहनीच्या न्यायमूर्तींनी नाकारलं. ते म्हटले हे संविधानिक नाही आणि त्याच्यामुळे पदोन्नतीतलं आरक्षण या निकालामुळे रद्द झालं. त्याच्यामुळे 1995 साली घटनादुरुस्ती झाली आणि कलम 16(4) मी मगाशी सांगितलं होतं की कलम 16(4) हे नोकऱ्यांमधलं आरक्षण देतं सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये. 16(4)(अ) नव्हतं, 16(4)(ए) नव्हतं, पूर्वी ओरिजिनली नव्हतं. इंदिरा साहनीचं जे निकालपत्र आलं ज्याच्यामुळे पदोन्नतीतलं आरक्षण नाकारलं गेलं, ते निकालपत्र, त्या निकालातला तो आदेश तो रद्द ठरवण्यासाठी घटना दुरुस्ती झाली आणि नवीन कलम 16(4)(अ) आलं आणि त्याच्या माध्यमातून पदोन्नतीतलं आरक्षण हे रेग्युलर झालं, त्याला मान्यता मिळाली. आज ते आरक्षण, पदोन्नतीतलं आरक्षण हे संविधानामध्ये 16(4)(अ) नुसार आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 2017 पासून पदोन्नतीतलं आरक्षण थांबलेलं आहे. हजारो SC ST आणि VJNTचे कर्मचारी आणि अधिकारी हे मोठमोठ्या पदांपासून वंचित राहिलेली आहेत. ती मंडळी त्या पदांवर गेल्यावर काय करते आपल्यासाठी, काय करत नाही, याची चर्चा वेगळी होऊ शकते. परंतु तो आमचा हक्क आहे किंवा कसं, जर तो हक्क नाही किंवा आहे तर तो का नाकारला जातोय गेली 5 वर्ष, हा मुद्दा आहे. आणि अशा पद्धतीची जे महाराष्ट्रामध्ये घडलं त्याच पद्धतीनं उत्तराखंडमध्ये सुद्धा घडलं. गेल्या 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये पदोन्नतीतलं आरक्षण थांबलेलं आहे. लोक वाट बघतायत. लोक चीफ सेक्रेटरी होऊ शकतात, आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ते चीफ इंजिनियर होऊ शकतात. परंतु पदोन्नतीतलं आरक्षण नसल्यामुळे, थांबल्यामुळे, त्याच्यावर स्टे आहे, स्थगिती आहे, त्याच्यामुळे आज ही माणसं
एक तर रिटायर झाली किंवा वाट बघत बसली आहे, आणि इतर सगळ्या वर्गांचं पदोन्नतीतलं आरक्षण मात्र सुरू आहे. मोठ्या पदांवर ही दुसरी मंडळी जाऊन बसलेली आहे. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये उत्तराखंडमध्ये सुद्धा पदोन्नतीतलं आरक्षण थांबलं, आणि त्यानंतर उत्तराखंडमध्ये जे ॲग्रीड कर्मचारी होते, म्हणजे ज्यांचे हक्क हिरावले गेले, ते न्यायालयामध्ये गेले, उच्च न्यायालयामध्ये गेले, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले, आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे मागणी केली की उत्तराखंड सरकार हे पदोन्नतीतलं आरक्षण देत नाहीये. आधी हायकोर्टाकडे गेले. हायकोर्टाने सांगितलं, आता काय झालं मध्ये, मी किती वेळ घेऊ, मध्ये असं झालं, आम्ही पुण्यामध्ये या ठिकाणी लिहिले आरक्षण हक्क संरक्षण समिती. आम्ही पुण्यामध्ये 2002 सालापासून आरक्षण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी आंदोलने केली, चर्चासत्र घेतले, मोर्चे काढले. त्याच्यामध्ये साथी आदरणीय वसंत साळवे साहेब होते. पुण्यातले सगळे आपल्या आंबेडकरी चळवळीचे सगळ्याच संघटनांमधले कार्यकर्ते याच्यामध्ये त्या आरक्षण हक्क समितीमध्ये काम करत होते. खूप ऍक्टिव्हली आम्ही त्या विषयावर काम करत होतो. आणि एकदा आम्ही असं बसलेलो होतो, आणि आयबीला आम्ही बसलेलो होतो मिटिंगला, आणि 2006 सालची गोष्ट आहे, मला फार स्पष्टपणे आठवते, काही मंडळी ते विसरले असतील. 2006 सालची गोष्ट आहे. आम्ही आयबीला हिरवळीवर बसलो होतो बाहेर, आणि मी त्यावेळेस सांगितलं की एक निकालपत्र आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचं, त्याला नागराज निकालपत्र म्हणतात. एम नागराज हे 5 जजेस असलेलं घटनापीठ होतं, आणि या 5 जजेसनी निकालपत्र दिलं. आणि त्या निकालपत्राचं वैशिष्ट्य असं आहे, त्याच वेळेस आम्ही बोललो होतो की हे फार धोकादायक निकालपत्र ठरणार आहे. 2006 साली, आणि त्याची नोंद आपण चळवळीने सुद्धा त्याची नेमकी नोंद घेतली नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे 2017 सालापासून आपल्याला पदोन्नतीतलं आरक्षण जे थांबलंय, त्या आपल्या दुर्लक्षामुळे थांबलंय. आपण तो मुद्दा त्यावेळेस लक्षात घेतला नाही. हे जे एम नागराज जे निकालपत्र आलं सर्वोच्च न्यायालयाचं 5 जजेसचं, त्याच्यामध्ये फार धोके आले होते. त्याच्यात त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, मी मगाशी उल्लेख केला की पदोन्नतीतलं आरक्षण हे इंदिरा साहनीच्या ओबीसी जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं होतं. मग त्याच्यानंतर कलम 16(4) आलं, घटना दुरुस्ती झाली, आणि कलम 16(4) आलं, नंतर कलम 16(4) आलं 2001 साली, हे अजून वेगळं आलं. तर हे जे नवीन कलम आली संविधानामध्ये 16(4) आणि 16(4) या घटना दुरुस्तींमुळे काय झालं, या घटना दुरुस्तींमुळे आपलं पदोन्नतीतलं आरक्षण हे व्यवस्थित सुरू झालं. परंतु जे सवर्ण मंडळी होती ते काय गप्प बसलीत का नाही, ते सर्वोच्च न्यायालयात गेली, आणि त्यांनी एम नागराज प्रकरण दाखल केलं, आणि सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे ज्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत या बरोबर आहेत, या संविधानिक आहेत, या संविधानाला धरून घटना दुरुस्ती झालेल्या आहेत, पदोन्नतीतलं आरक्षण द्यायला हरकत नाही, हे या एम नागराज मध्ये मान्य झालं. पण त्यांनी काय सांगितलं, त्यांनी ट्रिपल टेस्ट सांगितली. आता तुम्ही ऐकत असाल, जाणकार मंडळी जी आहेत, जे वृत्तपत्र गांभीर्याने वाचतात, त्यांच्या हे लक्षात आलं असेल की ओबीसी आरक्षण जे आहे महाराष्ट्रातलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, ज्याच्यातलं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते थांबलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. आता गेल्या आठवड्यात त्याला हिरवा कंदील मिळाला सर्वोच्च न्यायालयाचा. तर त्याला ट्रिपल टेस्ट आहे. ट्रिपल टेस्ट ही काय ट्रिपल टेस्ट आहे, ही एम नागराज मधनं आली. ज्या ट्रिपल टेस्टचा मुळे ओबीसीचं आरक्षण गेले काही दिवस थांबलं होतं, आणि आपली पुण्यातली मंडळी ज्या आपल्या वॉर्डातल्या आरक्षणाची आपण याची वाट बघत आहोत, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची, ती 1 वर्ष लांबली जवळपास आता. तर त्याचं कारणच हे होतं एम नागराज. एम नागराजने असं सांगितलं की तुम्ही आरक्षण देऊ शकता. कलम 16(4) जे आहे, कलम 16(4) जे आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला नोकरीमधलं आरक्षण मिळालं, ठीक आहे, तुम्हाला मिळेल ते, जर सरकारला वाटलं तर ते देईल. परंतु ते जर द्यायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टींची पूर्तता करावी लागेल. नंबर 1, तुम्हाला अनुसूचित जाती जमाती आणि बॅकवर्ड कास्टचं ते खरंच मागासवर्गीय आहेत का हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल, बॅकवर्डनेस सिद्ध करावं लागेल. नंबर 2, या लोकांचं या कॅटेगरीचं प्रतिनिधित्व, त्या नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व पुरेसं नाही.
म्हणजे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही, ते अपुरं प्रतिनिधित्व आहे, हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, याच्यामुळे गुणवत्तेला कुठं हानी पोहोचणार नाही. या 3 गोष्टी म्हणजे ट्रिपल टेस्टची जर तुम्ही पूर्तता केली तर मग सरकार हे आरक्षण, पदोन्नतीतलं आरक्षण असो किंवा एकूण आरक्षण असो, ते तुम्ही ठेवू शकता. हे एम नागरांनी सांगितलं. आणि ही ट्रिपल टेस्टची अंमलबजावणी, त्याचा अभ्यास महाराष्ट्र सरकारने केला नाही, म्हणून 2017 सालापासून उच्च न्यायालयाने आपलं आरक्षण, पदोन्नतीतलं आरक्षण थांबवलं आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्टे दिला. आणि सर्वोच्च न्यायालयाने तो स्टे उठवलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्टे उठवलेला नाही, स्थगिती उठवलेली नाही, म्हणून पदोन्नतीतलं आरक्षण आता थांबलेलं आहे. तर अशा प्रकारे मी परत त्या उत्तराखंडकडे येतो. उत्तराखंडमध्ये जे आपले अनुसूचित जातीचे, जे शेड्यूल कास्टचे जे आपले अधिकारी होते, ते उत्तराखंडच्या आपल्या न्यायालयात गेले आणि त्यांनी सांगितलं उच्च न्यायालयाला की आमचं जे उत्तराखंड सरकार आहे, जी ट्रिपल टेस्ट आहे एम नागराजने सांगितलेली, त्याची काही पूर्तता करत नाहीये. त्यांनी काय सांगितलं, आपल्या शेड्यूल कास्टच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी, की एम नागराजने ज्या ट्रिपल टेस्ट सांगितल्या त्याची पूर्तता उत्तराखंड सरकार करत नाहीये, ते त्याचा अभ्यास करत नाहीये. त्यांनी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे उत्तराखंड सरकारने? त्यांनी अभ्यास केला पाहिजे, एक समिती नेमली पाहिजे आणि अनुसूचित जातीचं आणि जमातीचं सरकारी नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व पुरेसं नाही, हा डेटा समोर आणला पाहिजे, ही माहिती समोर आणली पाहिजे. आणि ती आणून त्यांनी ती न्यायालयापुढे समोर ठेवली पाहिजे. आणि मग आम्हाला पदोन्नतीतलं आरक्षण सुरू केलं पाहिजे. कोर्टाकडे गेले, हायकोर्टाने सांगितलं बरोबर आहे तुमचं म्हणणं. हायकोर्टाने काय सांगितलं? हो बरोबर आहे. हायकोर्टाने तिथल्या उत्तराखंड सरकारला आदेश दिला. हायकोर्टाने उत्तराखंड सरकारला आदेश दिला की तुम्ही हा डेटा जो मागतायत ना ही मंडळी, हा देऊन टाका. ही जी माहिती ही मंडळी मागतायत अनुसूचित जातीची, ही माहिती तुम्ही तयार करा आणि देऊन टाका. विरोधक जी मंडळी होती, सवर्ण मंडळी, त्यांनी त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला चॅलेंज केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि ते चॅलेंज म्हणजे हे निकालपत्र आहे. त्या निकालपत्राचं नाव आहे मुकेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड. म्हणजे मुकेश कुमार विरुद्ध उत्तराखंड राज्य, हे ते निकालपत्र आहे. हे 2020 सालचं निकालपत्र आहे, 2020चं. या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं तेवढं मी मांडेल आणि सोल्युशनकडे जाऊन मी थांबेल. उत्तराखंडच्या या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे, नागेश्वर राव आणि इतर 2 जजेस त्याच्यामध्ये होते, नाही 2 जजेसचं जजमेंट आहे, 7 फेब्रुवारी 2020. नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता यांनी याच्यामध्ये सांगितलं, काय सांगितलं की बाबा हायकोर्टाने जे सांगितलंय ना, निकाल दिलेला आहे ना, की अशा पद्धतीचा जो डेटा आहे, अशा पद्धतीची माहिती आहे, ती तुम्ही संकलित करा आणि त्याच्यावर तुम्ही पदोन्नतीतलं आरक्षण ठेवा किंवा काय तो निर्णय घ्या. हा जो हायकोर्टाने दिलेला आदेश आहे, हा चुकीचा आदेश आहे, हा संविधानिक आदेश नाही. त्याच्यामुळे हायकोर्टाचा आदेश हा एरॉनिक आहे, चुकीचा आहे, तो संविधानिक नाही. त्याच्यामुळे तो आम्ही आदेश तो रद्द करतोय. अशा पद्धतीचं रिट ऑफ मॅन्डॅमस म्हणजे अशा पद्धतीचे डायरेक्शन शासन संस्थेला देण्याचे अधिकार कलम 16(4) नुसार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी 2 गोष्टी सांगतंय. काय सांगतंय की अशा पद्धतीचा माहिती संकलित करण्याचे आदेश देण्याचे अधिकार, शासन संस्थेला अशा पद्धतीचे आदेश देण्याचे अधिकार हे हायकोर्टाला नाही. त्यांनी ते देऊ नयेत, दिलेत ते चुकीचे. नंबर 1. नंबर 2, त्यांनी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे 16(4) जे आहे, मगाशी मी 15(4) बद्दल बोललो होतो, शिक्षणातल्या आरक्षणाबद्दल बोललो होतो. आता हे 16(4) बद्दल आहे, म्हणजे नोकऱ्यांमधलं आरक्षणाबद्दल. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की ही जी 16(4) जे आहे, कलम 16(4) जे आहे, ते सुद्धा फक्त सरकारला, शासन संस्थेला फक्त अधिकार देतं, शस्त्र देतं, तलवार देतं की बाबांनो तुम्हाला जर वाटलं
तर तुम्ही नोकऱ्यांमधलं आरक्षण ठेवा. जर सरकारला वाटलं आरक्षण ठेवण्याची गरज नाही, तर सरकारला ते ठेवण्याची गरज नाही, ते ठेवणार नाही आणि ते ठेवावं. बघा सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय की अशा पद्धतीचा माहिती संकलित करण्याचे आदेश देण्याचे अधिकार कोर्टाला नाही. नंबर 2, जर सरकारला वाटलं की आरक्षण ठेवायचं नाही, असा जर सरकारचा निर्णय झालेला असेल तर ते सरकारचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज नाही. त्याच्यामुळे तुमच्या पदोन्नतीतलं आरक्षण असेल, नोकऱ्यांमधलं आरक्षण असेल, हे ठेवायचं की नाही हा अधिकार संपूर्णपणे शासन संस्थेचा आहे. अधिक तो आरक्षण द्यायलाच पाहिजे असं बंधन कलम 16(4) ठेवत नाही. अशा पद्धतीचा निष्कर्ष हा खुद्द शासनाने सुद्धा काढलेला आहे. उत्तराखंड सरकारने, उत्तराखंडमध्ये भाजपाचं सरकार होतं, ज्यावेळेस ही संपूर्ण केस उभी राहिलेली होती, उत्तराखंडमध्ये भाजपाचं सरकार होतं. भाजपाच्या सरकारने, त्यांच्या वकिलाने त्या ठिकाणी न्यायालयामध्ये स्पष्ट सांगितलं की कलम 16(4) नुसार अशा पद्धतीचं आरक्षण ठेवायचं की नाही पदोन्नतीतलं, किंवा आवश्यक असणारा डेटा, माहिती संकलित करायची की नाही, तो आमचा अधिकार आहे, ती आमची मर्जी आहे. आमची मर्जी. सरकारने काय सांगितलं, माहिती गोळा करायची की नाही, आरक्षण पदोन्नतीतलं द्यायचं की नाही, नोकऱ्यांमधलं आरक्षण द्यायचं की नाही, हे आमची मर्जी आहे, आमच्यावर बंधन नाही. कलम 16(4) मी सुरुवात केली होती, कलम 16 हा मूलभूत हक्काचा कलम आहे, समतेच्या हक्काचा कलम आहे. कलम 16(4) हे आरक्षणाचा त्याच्यामध्ये तरतूद करतं. मुद्दा असा आहे की या ठिकाणी मी मगाशी सांगितलं 2009चं जजमेंट ते सांगतं की 15(4) हे काही हक्क, मूलभूत हक्क नाही, ती त्यांची मर्जी. शिक्षणामधलं आरक्षण ठेवायचं की नाही ही सरकारची मर्जी. त्यांना आम्ही असे आदेश देणार नाही की तुम्ही ठेवा, न्यायालय म्हणतं. आता 2020 मध्ये कलम 16(4) बद्दल निर्णय काय येतो, शासन संस्था काय म्हणते, आमची मर्जी. कोर्ट काय म्हणतं, त्यांची मर्जी. आम्ही काय करणार नाही. म्हणजे काय मी मुद्दा आता या ठिकाणी येतो, या विषयी या मुद्द्याकडे मी ही चर्चा आणतोय की व्हॉट इज द करंट स्टेटस ऑफ रिझर्वेशन पॉलिसी, व्हॉट इज द करंट लीगल स्टेटस. म्हणजे आरक्षणाचा सध्याची सद्यस्थिती किंवा लीगल स्टेटसची कायदेशीर परिस्थिती काय आहे. संविधानामध्ये काही सांगितलेलं असेल, एवढं सांगून ठेवलेलं, एवढं लिहून ठेवलेलं आहे, तरी सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये जे टायटल आहे आपल्या आजचा जो विषय आहे, आरक्षणाच्या हक्कापुढील आव्हानं, तर काय आव्हान आहे, तर हेच आव्हान आहे. आरक्षणाची आजची सद्यस्थिती ही आरक्षण हा हक्क नाही, शिक्षणात नाही, ना नोकऱ्यात नाही, ना पदोन्नतीतला नाही. आरक्षण हा मूलभूत हक्क तर अजिबात नाही. ते न्यायालयाने सांगून ठेवलंय. म्हणजे आपण जे सगळं स्पिरिटने सांगतो, आरक्षणाच्या बाजूने लढत असतो, सतत संघर्ष करत असतो, याच्यातली ही लिगल बाजू आपण लक्षात घेण्याची गरज आहे. सगळ्या चळवळीने, आपल्या सगळ्या राजकीय पक्षांनी या गोष्टीकडे आता त्याची नोंद घेण्याची आवश्यकता आहे. कारण की उद्या ईडी सरकार महाराष्ट्रातलं हे असं हात झटकून मोकळे होऊ शकतं. राजकीय कारणास्तव होणार नाही कदाचित, पण होऊ शकतं. त्यांना आपण रोखू शकत नाही. आताची जी या स्थितीला आरक्षणाच्या संदर्भातली जी कायदेशीर परिस्थिती आहे, सद्यस्थिती आहे, ती एवढंच सांगते की दोनच वाक्यात ती परिस्थिती अशी आहे की आरक्षण शिक्षणातलं, नोकऱ्यातलं, पदोन्नतीतलं द्यायचं की नाही सरकारची मर्जी. सरकारने ते एकदा ठरवलं किंवा नाही ठरवलं
त्यांनी ठरवा किंवा नाही ठरवा, त्यांनी माहिती गोळा करा किंवा नका करू, ही त्या सरकारची जबाबदारी, ही सुद्धा न्यायालयाची भूमिका आहे. ही अंतिम स्थिती आहे. आता सोल्युशन काय, याच्यावर पर्याय काय आहे की त्याचं फक्त थोडक्यात सांगेन आणि मग थांबेन की नेमकं माझं मत काय ते सांगतो. आधी शासन संस्था काय सांगते ते मी मांडलं, न्यायपालिका काय सांगते ते पण आपण चर्चा केली. माझं त्याच्याबद्दलचं निरीक्षण आहे, माझं जे स्वतःचं जे विश्लेषण आहे ते असं सांगतं की 15/4 किंवा 16/4, मी उदाहरणार्थ 16/4 उदाहरण घेऊन बोलतो. 16 आर्टिकल 16 हे समतेचा हक्क देतं, ते समतेचा हक्क देतं, राईट टू इक्वॅलिटी देतं. त्याच्यामध्ये कलम 16(1) आहे, कलम 16(2) आहे, कलम 16(3) आहे, कलम 16(4) आहे. आता काही न्यायमूर्तींनी अशी चर्चा केलेली वेगवेगळे निकालपत्र आहेत. इंदिरा साहनीमध्ये आहे. इंदिरा साहनी ॲडव्होकेट मोहन वाडेकर साहेब, आपल्याला माहिती असेल की याच्यातले 9 जजेस पैकी जस्टिस सहाय आणि जस्टिस टोरप्पन आणि जस्टिस मला वाटतं कुलदीप सिंग यांचं डिसेंडिंग मायनॉरिटी जजमेंट आहे त्यांचं, जे मेजॉरिटी जजमेंट आणि मायनॉरिटी जजमेंट म्हणतो. बहुमताचं निकालपत्र आणि अल्पमतातलं निकालपत्र असे वेगवेगळे निकालपत्र असतात. त्याच्यातल्या अल्पमतातलं निकालपत्राला असं म्हटलेलं आहे की ही इनेबलिंग प्रोव्हिजन आहे, हा फक्त मर्जीचा विषय आहे. परंतु ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, काही न्यायमूर्तींनी असं म्हटलेलं आहे, निरीक्षण नोंदवली आहे आरक्षणाबद्दल, की कलम 16(4) जे आहे ते समतेच्या हक्काला अपवाद आहे. अपवाद म्हणजे एक्सेप्शन आहे. म्हणजे काय, थोडक्यात अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणायचं तर समतेचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, तो डावलता येणार नाही. एकाला वेगळी वागणूक दुसऱ्याला वेगळी वागणूक असं करता येणार नाही. हा समतेचा हक्क 16 मध्ये आहे, त्याला अपवाद आहे. न्यायमूर्तींनी काय सांगितलं आहे काही ठिकाणी की हे जे आरक्षण वगैरे जे आहे ना, हे त्या समतेसाठी, समतेच्या तत्वाच्यासाठी एक अपवाद ठेवलेलं आहे. समतेचा हक्क बाजूला ठेवा, समता ही गोष्ट बाजूला ठेवा, या ठिकाणी आपण विषमतेने वागू, असा अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन काही न्यायमूर्तींनी केलेलं आहे, ते अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. जेव्हा बाबासाहेबांनी याची संपूर्ण चर्चा सुरू होती संविधान सभेमध्ये, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, तेव्हा बाबासाहेबांनी या सगळ्या मुद्द्यावर चर्चा काही प्रमाणात केलेली आहे. सगळी भूमिका सगळी उलगडून दाखवलेली आहे. 15/4 मी सांगितलं, खुद्द बाबासाहेब होते ती संविधान दुरुस्तीच्या वेळेस पहिली घटना दुरुस्ती झाली, बाबासाहेबांनी ती करून घेतली, नेहरूंनी त्याला पूर्ण पाठबळ दिलं. तेव्हा हा कुठेच मुद्दा नव्हता त्यावेळेस. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, त्याचा अर्थ मी एका वाक्यात असा सांगतो की आरक्षण जर दिलं नाही, आरक्षण हा समतेच्या तत्वाला अपवाद नसून, आरक्षण ही तरतूद समतेच्या तत्वाला अपवाद नसून समतेची पूर्ती करण्यासाठीचं पाऊल आहे. जर तुम्ही आरक्षण दिलं नाही, जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर इथली जी विषम व्यवस्था आहे ती तशीच विषम राहील. जर तुम्ही आरक्षण दिलं म्हणजे 16 सांगतं की समतेचा हक्क, सगळ्यांना समान परिस्थिती मिळेल. परंतु इथं वर्ण जात आणि स्त्रीत असल्याने, वर्ण जाती आणि स्त्रीत असते व्यवस्थेने, मनुस्मृतीने या ठिकाणी संपूर्ण विषम व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि या विषम व्यवस्थेला तुम्हाला समतेच्या दिशेने घेऊन जायचं असेल, या भारतीय समाज व्यवस्था जी विषमतेने ग्रासलेली आहे, या समाज व्यवस्थेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष झाली, जर तुम्हाला समतेच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर तुम्हाला आरक्षणाची तरतूद करावी लागेल. म्हणजे काय, याचा अर्थ असा की आरक्षण हा समतेला अपवाद नाही, आरक्षण ही समतेची पूर्ती आहे. हे समतेच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठीचं पाऊल आहे, हा अर्थ आम्ही काढतो. दुर्दैवानं भारताची आत्ताच्या ज्या शासन संस्था आहेत, राज्यकर्ते आहेत, मग ते काँग्रेसचे असतील किंवा तुमचे भाजपाचे असतील, त्यांची वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्याचं उदाहरण मी सांगितलं हरियाणामध्ये आणि उत्तराखंडमध्ये
हरियाणामध्ये काँग्रेसचं आणि उत्तराखंडमध्ये भाजपाचं यांचं म्हणणं असं आहे की हे समतेसाठीचं पाऊल नाही, ही आमची मर्जी आहे, ही आमची मर्जी आहे. आम्हाला वाटेल तर, नाही तर नाही. कोर्ट पण म्हणतं त्यांना वाटेल तर, नाहीतर नाही. ही जी स्थिती निर्माण केलेली आहे ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामधल्या त्याची पायमल्ली करणारं, बाबासाहेबांनी समतेचा जो हक्क दिलेला आहे, माझं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं कलम 15 हे समतेचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे, त्याच पद्धतीने शिक्षणातील कलम 15(4) मधलं आरक्षण हा सुद्धा मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट आहे. नोकऱ्यांमधलं म्हणजे समतेचा कलम 16 त्याच्यामध्ये त्याच्यानुसार मिळणारं कलम 16(4)(अ), 16(4), 16(4)(अ), 16(4)(ब), ज्याच्या माध्यमातून नोकऱ्यांमधलं आरक्षण मिळतं, पदोन्नतीतलं आरक्षण मिळतं. म्हणजे माझा मुद्दा असा आहे, निरीक्षण असं आहे की पदोन्नतीतलं आरक्षण असेल किंवा नोकऱ्यांमधलं आरक्षण असेल, हे सुद्धा हा सुद्धा मूलभूत हक्क आहे. इट इज अ फंडामेंटल राईट. जर शासन संस्था असं म्हणत असेल आमच्या मर्जीवर हे अवलंबून राहील, म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे एका अर्थाने भिकाऱ्यासारखं आहे. तुम्ही आम्हाला भिकारी समजताय का? आमचं म्हणणं की आम्हाला हा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे, त्याची अंमलबजावणी करणं इथल्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते जर पार पाडत नसतील तर ज्या पद्धतीनं माझा स्वातंत्र्याचा हक्क हिरावला गेला तर मी न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि न्यायालयाची जबाबदारी असते की संजय दाभाडेंचा भाषणाचा स्वातंत्र्याचा हक्क कोणी पण हिरावून घेऊ शकत नाही. त्याच्या त्या हक्काची प्रोटेक्शन करण्याची, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्याच पद्धतीनं जर माझ्या शिक्षणाच्या नोकराच्या शिक्षणातील आरक्षणाचा हक्क आणि माझ्या नोकरीतील आणि पदोन्नतीतील आरक्षणाचा हक्क जर इथला राज्यकर्ता वर्ग, इथल्या शासन संस्था देत नसतील तर सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने सुद्धा हे शासन संस्थेला आदेश दिले पाहिजेत की काय आदेश दिले पाहिजेत की आरक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. संविधानाच्या कलम 15 आणि कलम 16 हे समतेचे हक्क आहेत. आणि जर आरक्षण दिलं नाही तर समतेच्या हक्काची पूर्तता होणार नाही. आणि म्हणून हरियाणा सरकारने, तुमच्या उत्तराखंड सरकारने किंवा कोणत्याही सरकारांनी हा मूलभूत हक्क आहे आणि त्या पद्धतीने हे आरक्षण दिलं पाहिजे, ही आपली मागणी आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या जजमेंट्सचा जो अभ्यास केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यातनं असं दिसतं की आपल्याला प्रचंड स्पेस आहे, खूप आर्ग्युमेंट करायला खूप संधी आहे. बाबासाहेबांनी एवढं लिहून ठेवलंय, काय देऊन ठेवलं, काय नाही दिलेलं. फक्त प्रश्न आहे त्याचं रक्षण करण्याचं. बाबासाहेबांची चळवळ, आंबेडकरी चळवळ, जाज्वल्य इतिहास आहे. दलित पॅंथर, त्याचं आपण आज 50 वर्ष त्याची आता नुकतीच झाली. काय क्रांती घडवलेली आहे आंबेडकरी चळवळीने देशभरामध्ये. सामाजिक न्यायातली क्रांती, लोकशाहीतील क्रांती, बाबासाहेबांची देण. आपली जबाबदारी, बाबासाहेबांनी काय नाही दिलं. म्हणजे जेव्हा बाबासाहेब आपण वाचण्याचा प्रयत्न करतो, संविधानातला एक शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करतो, बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये केलेला झगडा आपण बघण्याचा प्रयत्न करतो, काय नाही दिलेलं. जबाबदारी आज आपल्यावर एवढीच आहे, ते फक्त वाचवायची. जे दिलेलं आहे त्याचं फक्त रक्षण करायची जबाबदारी आहे. आपण जर व्यवस्थित आर्ग्युमेंट डेव्हलप केलं, आपण जर याचा सगळ्या काही तज्ज्ञ मंडळींनी एकत्र आलं पाहिजे. याचा मी माझे मित्र नागेश भोसले साहेबांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय वसंत साळवे सरांचा त्या दिवशी मला फोन आला, ज्या दिवशी बाबाळांच्या इथं ती चर्चा झाली, लगेच त्यांचा फोन आला की हे आपण आता इथं थांबायचं नाही, आपण इथं थांबायचं नाही, आपण आता पुढे घेऊ, हा मुद्दा घेऊन जाऊ आणि आपण लगेच चर्चासत्र लावून टाकू. म्हणजे काय म्हणजे काय या मंडळींची काय ईर्ष्या आहे, काय म्हणजे पॉवर आहे विचार करण्याची किंवा एखादा निर्णय घेण्याची आणि तो मुद्दा पुढे घेऊन जाण्याची. इतकी चांगली आंबेडकरी चळवळीला इतकी चांगली मंडळी, चांगले कार्यकर्ते, चांगले नेते, विचारवंत लाभलेले आहेत. मला वाटतं 75 वर्ष आणि आरक्षण हक्कापुढील स्थिती फार गंभीर आहे.
खाजगीकरणामुळेच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कंत्राटी पद आहेत, ससून हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पदं भरली जात आहेत. कर्मचारी 3, कर्मचारी वर्ग 2 चे सुद्धा वर्ग 2 वर्ग 1 विदाऊट आरक्षण भरले जात आहेत. कलम 16(4) असून सुद्धा कंत्राटी पदांमध्ये आरक्षण बऱ्याच वेळेस ठेवलं जात नाहीये, काही ठिकाणी ठेवलं जाते, मनमानी सुरू आहे. या सगळ्या प्रश्नांना आपल्याला हात घालायची गरज आहे. आपण ते करू शकतो. याची जी फंडामेंटल म्हणजे आरक्षणाचा हक्क हा समतेच्या हक्काची पूर्तता करणारा मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट आहे. ही भूमिका न्यायालयामध्ये घेऊन जायला आणि न्यायालयामध्ये सुद्धा हे जे दोन्ही निकालपत्र आहेत याच्यामध्ये एक चंदन गौतम म्हणून एक निकालपत्र आहे. चंदन गौतम नावाचं एक निकालपत्र आहे, त्याचा रिव्ह्यू करावा. ह्या आता मी सांगितलं मुकेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड याचा सुद्धा पुनर्विचार करावा. अशी पुनर्विचार याचिका ज्याला आपण रिव्ह्यू पिटिशन म्हणतो, रिव्ह्यू पिटिशन पुनर्विचार याचिका दाखल करण्याची हक्क अधिकार आपल्याला आहेत. मला वाटतं किमान महाराष्ट्रातल्या सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी आणि विशेषतः पुण्यातल्या या विषयातल्या आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी आणि राजकीय आपल्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात लवकरात लवकर बैठक घ्यावी. आणि याच्यामध्ये ॲडव्होकेट दिशा वाडेकर जी आहे, ॲडव्होकेट मोहन वाडेकर साहेबांची मुलगी जी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात प्रॅक्टिस करते, ती या सगळ्या काही प्रकरणांमध्ये होती. जर्नेल सिंग, इंदिरा जयसिंग यांच्यासोबत जर्नेल सिंगचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये ती स्वतः होती. तर तिचं सुद्धा असंच मत आहे की आपण या संदर्भात रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं. मला वाटतं आपण ॲडव्होकेट दिशा वाडेकरांना एकदा या संदर्भात चर्चा करायला, मार्गदर्शन करायला बोलवावं आणि या संदर्भात पिटिशनची तयारी करावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी जवळपास माझं 1 तास चाललेलं भाषण आपण मांडणी अतिशय शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जय भीम, इन्क्लाब जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद.